सध्या भोगाड्यांचा कॉन्क्रीटचा प्लांट आहे. भोगाडे एक मर्यादा पाळणारी व्यक्ती आहे आणि म्हणून मी सांगतो की भोगाड्यांना त्यांचं घराचं काम चालू असताना जेवढे स्लॅब झाले त्या स्लॅबवर ते जे चालतात, झोपतात, वावरतात, त्या स्लॅबचं कॉन्क्रीट भोगाड्यांनी फुकट त्यांना दिलेलं आहे. ज्या डेटमधून पाऊल टेबलवर परिसराचं जे कॉन्क्रीट आहे ते कॉन्क्रीट सुद्धा भोगाड्यांच्या प्लांटवरून यांनी फुकट वापरलेलं आहे. भोगाडे जरी बोलत नसले तरी मला त्या सर्व गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे यांनी काय लोकांकडून फायदे घेतले, कॉन्ट्रॅक्टरकडून काय फायदे घेतले, यांनी काही कारनामे केले की आता सांगायला वेळ नाही. की आमदारकीची निवडणूक नाही, परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सुनबाई आज एका चांगल्या दिशेने त्या ठिकाणी या गटामध्ये आव्हान तिने निर्माण केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आता कुणीच रोखू शकत नाही. म्हणून संबंधित उमेदवार सुद्धा दिक्कीताईवर त्या ठिकाणी कुटुंबावर ते कुटुंब मोठं आहे, आम्ही गरीब आहोत. मग आता त्यांनी सांगितलं की 3 कोटीच्या बंगल्यात राहणारी व्यक्ती आणि ज्या कुटुंबात 1-2 कोटीच्या फोर व्हीलर आहे ते कुटुंब कधी गरीब असते का? आणि मग याचा त्यांचा व्यवसाय असेल, बांधकामाचा व्यवसाय असेल, त्यांचाही बांधकामाचा व्यवसाय आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही बोलायला लावू नका. आमदार विरुद्ध माजी आमदार निवडणूक आहे, त्यामुळे मी उमेदवार असणार आहे. त्यामुळे माझ्या शब्दाला मान द्या. आणि ती लोक आज जरी प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी नसली तरी पाठीमागून का होईना, पडद्याआड का होईना त्या ठिकाणी दुःखीताईंचं काम करत आहे. आणि मग टीका कुणावर करायची? अरे ज्या भोगाड्यांनी त्यांच्यावर तुम्ही आरोप करता ते तुमच्याबरोबरच 10 वर्ष होते. मग 10 वर्ष ते तुमच्याबरोबर असताना ते ठेकेदार आहेत हे तुम्हाला माहीत होतं. त्यावेळेस त्यांची ठेकेदारी तुम्हाला चालली. त्यावेळेस भाषणातून यांनी सांगितलं की भोगाडे मयूर कन्स्ट्रक्शनची कामं ही अत्यंत उत्कृष्ट आहेत. त्यातलं एक काम सांगतो, सुरेश भाऊंच्या कालावधीमध्ये सतर्क वस्तीकांना खात्री आहे की आपण सक्षम आहोत, आपण सुशिक्षित आहोत आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषदचं सभागृह म्हणजे मिनी मंत्रालय आहे, त्यामध्ये चांगल्या विचाराची सुशिक्षित माणसंच त्या ठिकाणी गेली पाहिजे. या सभागृहावर विचार मांडून या तालुक्यामध्ये अनेक कामं आणून माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्याचा आमदार झालाय. उद्या त्या सभागृहामध्ये त्यांनी जर चांगले विचार मांडले, आपल्या या गटाचे प्रश्न मांडले तर नक्कीच या रेतवडी वाघगाव जिल्हा परिषद गटाचं मॉडेल जिल्हा परिषद गट पुणे जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या भाषणातून ज्या सांगतात आणि त्यामुळे त्यांच्या बरोबरीने असणारे दोनही पंचायत समितीचे उमेदवार तगडे आहेत, सक्षम आहेत. मगाशी त्यांना गोसाशीमध्ये कोणतरी बोललं गाडा मालक आहेत, शिक्षण त्यांचं घेतलं नाही, ते MA आहेत आणि त्या माध्यमातून दिलीपराव सुद्धा उच्च शिक्षित आहेत. गावामध्ये मांडी घालून बैठकीमध्ये काम करणारे ते व्यक्तिमत्व, बैलगाडा मालक शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणारे व्यक्तिमत्व. रेतवडी गावच्या विकासामध्ये मी आज बऱ्याच दिवसापासून पाहतोय की आपले जे सरपंच उपसरपंच सदस्य आहेत यांच्या बरोबरीने या गावच्या विकास कामासाठी अनेक वेळा त्यांनी माझ्याकडेही पाठपुरावा केला
अनेक ठिकाणी पाठपुरावा केला आणि या गावच्या विकास कामामध्ये त्यांचंही मोठं योगदान पक्षाची किंवा ठराविक पक्षाची लोक त्या ठिकाणी फोटो लावतात, दादांना श्रद्धांजली म्हणून शोकसभा आयोजित करतात आणि त्या शोक सभेवर माझ्यावर टीका, उमेदवारांवर टीका आणि शेवटी सांगतात की अमुक अमुक चिन्हावर बटन दाबून त्या ठिकाणी आपण मतदान करा, हीच खरी श्रद्धांजली होईल. परंतु मी या तालुक्याला आणि जिल्ह्याला या प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे सांगतो की दादांच्या माध्यमातून काम करणारा मी व्यक्ती आहे आणि आमच्या माध्यमातून हे सगळे उमेदवार शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर उभे आहेत. हे सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आल्याच्या नंतर नामदार अजितदादा पवार यांनी या राज्यासाठी, आपल्या पुणे जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी जे जे त्यांचे विचार होते त्या विचारावर पावलावर पाऊल चालू ठेवून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न, अजितदादांचे जे विचार आपल्याबद्दल आहेत त्या विचारांना कुठेही तडा न जाऊ देता नक्कीच काम करतील. हीच खऱ्या अर्थानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आपण सर्व मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला तेव्हा प्रांत कार्यालयासमोर एका उमेदवार अगदी वकिलांची फोन घेऊन त्या ठिकाणी माझा अर्ज बाद करावा यासाठी आलेला होता. परंतु लोकसभा त्यांच्या मंडळात सांगते ज्याचं कर्म चांगलं असतं त्याला कसल्याही प्रकारचा धक्का लागत नाही. अगदी वकिलाच्या तोंडातून नाव सुद्धा निघालं नाही, कारण त्याचं कर्म चांगलं असतं त्याच्या पाठीशी सर्वसामान्य नंतर अगदी रविचा पुन्हाही मिळण्यात आला. 3 उमेदवार